हरेश आणि हनुमान. शेवटचा सामना असेल. दामनवाडी विपक्ष खामगर. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. स्ट्राईकला असेल तो हरेश, नॉन स्ट्राईकला असेल तो हनुमंत. इथं धरू. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज तयार. रमेश, धामणवाडीचा एक्सप्रेस. तेच गोलंदाज. पाहूया पहिला चेंडू. आल्या आल्या मोठा फटका मारायचा होता आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर दाखवून देतो हा दणदणीत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हरेशच्या बॅटमधून आलाय पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. कुठेतरी पहिल्याच बॉलवर रमेशवर हल्ले चढवायला घेतलेत का काय असा काय षटकार ठोकलाय त्याने. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि झेल खाली येतोय. 7 नंबर जर्सी घातलेला आणि हा काय झेल बाद. पहिला षटकार मारला, दुसऱ्या बॉलवर आउट झाला. रमेश बोलतोय तू मला षटकार मारला पण मी तुला दुसऱ्या बॉलवर आउट घेतलाय. वाह काय गोलंदाज. वन डाऊनचा बॅट्समन तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये एंटर झालाय तो कमलाकर. पहिल्या मॅचला खूप चालला, दुसऱ्या मॅचला मागल 2 रनावर स्वस्तात बाद झाला आणि आता पाहूया पुन्हा एकदा कमलाकर वन डाऊनचा फलंदाज. कमलाकर साठी पहिला चेंडू. चांगला गोलंदाज मानला जातोय पण त्याच्या आल्या पहिल्या बॉलवर मोठा फटका चढवल्यानंतर कुठेतरी त्यांनी दुसऱ्या बॉलवर विकेट घेतला. पुन्हा एकदा उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. चांगला बॉल टाकतोय आणि एक धावेने धाव संख्येत भर होती ती 7. धामणवाडी एक्सप्रेस मानले जाणारा रमेश पुन्हा एकदा तयार. उंचावर मारण्याचा प्रयत्न. पाहूया निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय रमेश. अद्याप 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुढील चेंडू हनुमंत साठी. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा काय निर्धाव असा चेंडू. चांगला गोलंदाजी करतोय. कुठेतरी पहिल्या बॉलवर मोठा फटका काढल्यानंतर एक विकेट घेतल्यानंतर सिंगल, तिसऱ्या बॉलला सिंगल घेतली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट टाकलेत आणि आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया कोणाच्या नावावर पडतोय, फलंदाज की गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजच्या नावावर.
चांगली गोलंदाजी मानावी लागेल. पहिल्या षटकात धावा बनवल्यात त्या 7. काय स्पीड ती पाहावी लागेल. ज्या वेगाने बॉल टाकला त्याच वेगाने गेलाय. बॅट्समनला काही जमलंच नाही, बॅट फिरवता आलीच नाही, समजलंच नाही कसा बॉल आला कसा गेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रुपेश गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या साईडने तयार. पाव्या कमलाकर साठी पहिला चेंडू आणि हा काय पुन्हा एकदा फेक. डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात पण थोडासा मिस झाला. मला वाटतं गोट्या नाही केला का काय. निशाणा नाही बरोबर लागला असता तर डायरेक्ट स्टंपावर येऊन अडकला असता. जाऊ दे. 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्येत भर होते ती 8. चांगली जशी गोलंदाजी रमेश करते तसंच रुपेश सुद्धा करतोय. पाहूया आता कशी गोलंदाज करतोय. मागच्या टायमात तर मागच्या फेरीला चांगली गोलंदाजी केलेली. या फेरीला पाहूया कशी गोलंदाजी करतोय रुपेश. चांगला असा चेंडू, चांगला निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू चांगले. पहिला चेंडूवर 1 धाव घेतली. दुसरा चेंडू निर्धाव फेकला. चांगली गोलंदाज मानावी लागेल. जसा रमेश करत होता तसाच रुपेश सुद्धा करतोय. मला वाटतं धामणवाडीमध्ये सगळे रफ्तार के सौदागरच भरून ठेवलेत. बॉल टाकतात बॅट्समनला समजून पण देत नाही कसे येतात कसे जातात. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न. पाहूया झेल होते का काय. उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर होते ती 10. 1 गडाच्या मोबदल्यात चांगला असे धावा कशा येऊ देत. अजूनही हनुमान कडनं एकही मोठा फटका पाहायला नाही. तो 5 चेंडू खेळलाय. अद्याप 2 धावेचे. पुन्हा उंचावरून मारण्याचा प्रयत्नात पाहूया आणि हा काय झेल बाद. स्वस्तात बाद झालाय गडी. 6 चेंडू फक्त 2 धावा बनवल्यात. जो 4थ्या क्रमांकाचा फलंदाज पाहू शकाल आपण मनोज. मात्र हनुमान स्वस्तात बाद झाला. 6 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात त्याने. आणि पुढील चांगल्या अशी गोलंदाज रुपेश गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 2, दुसरा चेंडू डॉट घेतला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या आणि विकेट. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. जशी रमेश करत होता तसाच रुपेश सुद्धा करतोय. मला वाटलं धामणवाडीत रफ्तार के सौदागरच भरून ठेवलेत. आणि हा काय पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न. आणि हा काय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तसा बॉल आला तसा मागे पाठवला. वा. जेवढा फास्ट जेवढा स्पीडने टाकला तेवढ्या स्पीडने बॅट फिरवलेली नाही. त्या स्पीडने बॉल घालवलाय मागे 6 धावांसाठी. पाहूया पुढील चेंडू मनोज साठी. खराब चेंडू. पंचावरून आमच्याकडे सांगतात हा वाईट चेंडू आहे. कुठेतरी खराब
मोठा फटका खाल्ल्यानंतर कुठेतरी गोलंदाज भरकटतो आणि खराब दिशेने खराब चेंडू फेकून देतोय. आणि पाहूया पुढील चेंडू, शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि हा जे गेलाय बाहेर षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार, त्याच दिशेने तोच फटका आणि धाव संख्येत भर होते ती 23. या षटकात मात्र 16 धावा खर्च केल्या रुपेशने. पहिल्या बॉलवर 1, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर 2, चौथ्या बॉलवर विकेट आणि 5व्या बॉलवर 6 आणि पुन्हा एकदा वाईट आणि पुन्हा एकदा 6. 16 धावा खर्च केल्यात. आता पाया पुढील बॉलर तयार, अशोक. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाज तयार, अशोक. आणि आता स्ट्राईकला असेल तो कमलाकर, जो अद्याप 2 धावेवर खेळतोय. हा काय, पाहूया थर्ड अंपायरची मागणी, बघूया. विकेट. आल्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतोय अशोक. काय किपिंग केली रमेशने. आता 5व्या क्रमांकाचा फलंदाज पाहू शकाल, सुनील. पाचव्या क्रमांकाचा फलंदाज तुम्ही पाहू शकाल, सुनील. चांगली तो गोलंदाज सुद्धा आहे. पाहूया आता कशी फलंदाजी करतोय. गोलंदाज तयार, पंचांच्या उजव्या साईडने स्लोअर गतीचा चेंडू आणि चांगला सन्मान देतोय. पाहूया पुढील. 1 धावेवर समाधान मानावे लागेल. 1 धावेने धाव संख्येत भर होते ती 24. पाहूया पुढील चेंडू. अजूनही 4 चेंडू शिल्लक. उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया, झेल होते का, झेल खाली येते. एक क्षेत्ररक्षण आणि झेल जमिनीला ड्रॉप, उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेवर समाधान मानावे लागेल. चांगले खूप उंच उडाला होता पण क्षेत्ररक्षण काय पोहोचला नाही झेल खाली आणि झेल जमिनीला ड्रॉप होताना. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला मनोज. उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि हा काय षटकार. टोक बॅटच्या एंडला बॉल लागला आणि तो गेलाय पूर्ण. षटकार. बॉल फिरवलेला कुठल्या साईडला आणि बॉल गेलाय कुठल्या साईडला. पाहूया पुन्हा एकदा. अद्यापपर्यंत 4 चेंडू टाकल्यात आणि 4 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात.
पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि हा काय जमिनीला ब्रश करत येतोय, उचलतोय, फेकतोय तोपर्यंत एक धाव आणि रन आउटच्या स्वरूपात मनोज बाद. 5 चेंडू आणि 21 धावेची खेळी करून बाद झालाय मनोज. आता 6व्या क्रमांकाचा बॅट्समन जातोय तो कमलेश. हा काय आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात पण पंच एकच ना, एकच धाव, ओव्हर समाप्त. मित्रांनो लक्ष असू द्या, जोपर्यंत दुसरा एक क्रीज सोडत नाही तोपर्यंत रन दोन्ही साईडनी जर क्रीज सोडला तरच धाव मिळू शकल, अन्यथा नाही. पण एकच साईडने क्रीज सोडला त्याच्यामुळे एकच धाव. दोन्ही साईडने क्रीज सोडला असतं तर धाव मिळाल्या असतं, पण एकच वेळी दोन्ही खेळाडूंनी जर क्रीज सोडला असता तर धावा मिळाल्या असत्या, पण एकच जणने क्रीज सोडला त्याच्यामुळे एकच धाव, असा असोसिएशनचा नियम आहे. आता येणारे 18 चेंडू आणि 35 धावेची गरज असेल. रिव्ह्यू 13 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घेतला जातोय, पण आता रिव्ह्यू नाही मिळू शकणार. रिव्ह्यू नाही मिळू शकणार, पंचांचा नियम असेल. विकेट पण नाहीये, विकेट पण नाही आणि एकच धाव. आणि आता येणारे 18 चेंडू आणि 35 धावेची गरज असेल. खामगाव संघाने चांगली खेळबाजी करून 34 धावा उभारल्या केल्यात. विजय होतो, सुपर 4 मध्ये जाण्याची तयारीत होतोय. खामगर की धामणवाडी. मध्ये
चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. स्ट्राईकला असेल तो रमेश. गोलंदाज तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज तयार. पंचांच्या उजव्या साईडनं तयार. पाव्या रमेशसाठी पहिला बॉल. चांगला असा चेंडू पाव्या. पहिल्याच बॉलवर पहिलाच गडी बाद. आल्याच जसा रमेश आला ओपनिंगला तसा पुन्हा एकदा डगआउट मध्ये चाललाय. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय न्यू बॅट्समन. फास्ट बॅट्समन जायचा आपण पटापट. प्रकाश. चला बॅट्समन थोडं स्पीडअप करायचंय. बॉलर तयार प्रकाशसाठी. चांगला बॉल फेकतो आणि एकच धाव. आता स्ट्राईकला येतोय तो लेफ्टी बॅट्समन गणेश, जो दोन्ही मॅच मध्ये चमकणारा बॅट्समन, मोठे फटके दाखवणारा बॅट्समन असा लेफ्टी बॅट्समन गणेश. तिकडे समाजसेवक असतील त्यांची पट्टी धरले ना ती सोडायचे मित्रांनो, त्याच्यावरून पाय काढायचंय. मानव त्याच्यावरून पाय काढायचंय. आर्यन आपण पट्टीच्या त्या साईडला बसायचंय मित्रा. पाहूया पुन्हा एकदा तयार. गोलंदाज चांगला असा स्क्वेअर कटने मारलेला चेंडू जमिनीला गादगुद्या करत चालला. आउटफिट पास असल्यामुळे हा येतोय दणदणीत खणखणीत असा चौकार. चेंडू गणेश साठी. अद्याप 15 चेंडू आणि 30 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी मानावी लागेल कमलाकर कडनं. येणारे 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. पुढील चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि मागे हा येतोय चौकार. एक बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर लगेच पुन्हा एकदा चौकार दाखवून देतोय. आता येणारे शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. येणारे 13 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय दुसरा चौकार. चांगली फलंदाजी मानावी लागेल. आता धाव संख्या झाली ती 13, एक गड्याच्या मोबदल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल.
पाव्या साईडने मनोज, पाव्या स्ट्राईकला प्रकाश, जो आत्तापर्यंत एकच चेंडू खेळलेला बॅट्समन नॉन स्ट्राईकला उभा. पाव्या पुढील चेंडू प्रकाशसाठी आणि झेल बाद आल्या पहिल्याच बॉलवर गडी बाद करतोय मनोज. चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल आपण, भावेश. अजूनही ओपनिंगचा बॅट्समन मैदानामध्ये पाहू शकाल तुम्ही, गणेशला, ज्याच्या बॅटमधनं अद्याप 3 चौकार दाखवलेत. तो अजून मैदानामध्ये उभा. आणि आता चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल आपण, भावेश. रमेश स्वस्तात बाद झाला, त्याच्यानंतर प्रकाश स्वस्तात बाद झाला आणि आता भावेश आलाय. पाहूया पुढ एकच धाव, एक धावेवर समाधान मानावे लागेल. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय भावेशने गणेशला. पाहूया, गणेश अद्याप 4 चेंडू खेळला आणि 4 चेंडूमध्ये त्याने 3 चौकार दाखवलेत. तोच गणेश मैदानामध्ये अजून उभा आहे. येणारे 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. कुठेतरी या ओव्हरमध्ये एकात मोठा फटका. निर्धावाशी चेंडूची घोषणा. चांगली गोलंदाजी. आता 9 चेंडू आणि 21 धावची गरज. पुढील चेंडू गणेशसाठी, जो अद्याप ओपनिंगचा फलंदाज. पंच आमच्याकडे बोलून सांगतात हा नो चेंडू. पाहूया, बॅट्समनसाठी एक संधी मिळाली आहे फ्रीटची. उघडा डोले, पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्रीट. प्रत्येक बॅट्समनसाठी एक संधीच कुठून ना कुठून शोधून काढते ती. गणेशसाठी संधी आले. पाहूया नो बॉलच्या बॉलवर किती धावा भेटतात. उंचावर मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावांसाठी जातोय. उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेवर समाधान मानावे लागेल. आता समीकरण बदलते. आता येणारे 8 चेंडू आणि गरज असेल ती 18 धावांची. पाव्या पुढील चेंडू गणेशसाठी. फ्रीटची संधी होती पण त्या संधीचं सोनं एवढं झालं नाही. पुढील चेंडू पुन्हा एकदा. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आपल्याला. आत्ता सर एक धावेने धावसंख्येत भर होते ती 18. आता येणारे 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. पाहूया, भावेश स्ट्राईकला आणण्याचा काम केलाय. या चेंडूवर एखाद मोठा फटका आला तर कुठेतरी समीकरण बदलेल, कुठेतरी सामन्याचा खुल्ला करण्याचा प्रयत्न करेल. पाहूया, आणि हा का एसटी उद्ध्वस्त्या आणि ओव्हर समाप्तीची घोषणा. शेवटच्या चेंडूवर येतोय हा विकेट.
आता समीकरण बदललंय. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये जात. पर 4 मध्ये दाखल होते. धामणवाडी की खामगर. आता 17 चेंडू नाही 6 आणि 17 धावांची गरज. तिसरा गोलंदाज तयार. कमलेश. आता येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. पाहूया स्ट्राईकला असेल तो ओपनिंगचा फलंदाज. तो अद्याप 14 धावेवर खेळतोय. पहिलाच चेंडू आणि हा किती धावांसाठी येतोय पाहूया. उचलतोय फेकतोय तोपर्यंत गचाला असा थ्रो आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर होते ती 20. आता इतना पाहूया किती धावा. गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या साईडनं आणि बॅट्समन तो पाहू शकाल मैदानामध्ये लेफ्टी बॅट्समन म्हटला तर घातकी. आणि हा काय रिव्ह्यू पाहूया. एलबी साठी 12वा प्रतिनिधी पूर्णपणे कॉम्प्युटर्स मध्ये आलाय. नॉट आउट. पक्का बाहेर निघल. खूप बाहेर बॉल निघलेला. 12व्या प्लेअरचा इथं मूड ऑफ झालाय. आता येणारे 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. पाहूया एकच मोठा फटका आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल जमिनीला ड्रॉप. पाहूया हा येतोय हाताला ब्रश करून गेलेला हा चौकार. आता समीकरण बदललंय. आता 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. कुठेतरी आता कुठेतरी कॅच पकडले असते तर मॅचचं कुठं रंगरूप बदललं असतं. पण इथे हाताला ब्रश करून गेलाय बॉल. 1 टप्प्याने चौकार. पाहूया पुढील चेंडू. आता येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे एक तरी मोठा फटका मारण्याची गरज असेल बॅट्समनला. पाहूया पुढील चेंडू आणि पूर्ण फास्ट मध्ये टाकलेला बॉल. अशी पंच पंच आता जो बॅट्समन थांबायचंय. विकेट नाही.
विकेट नाहीये, एकच साईडने क्रीज सोडलेला होता, त्याच्यामुळे हा विकेट दिला जाणार नाही. आता समीकरण बदललंय, 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. आता आहेत ना बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेचावे लागतील गणेशला. आपल्या आपल्या जर संघ विजय करायचा असेल तर बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेचावे लागतील, दोन्हीच्या दोन्ही षटकार खेचावे लागतील. पाया पुढील चेंडू आणि हा काय अडवतोय, उचलतोय, फेकतोय तोपर्यंत. आता आता 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. समीकरण पूर्णपणे आता सामना आपला खामगार संघ झुकून घेतोय. चांगली गोलंदाजी मानावी लागेल कमलेशची. पाव्या शेवटचा चेंडू असेल, 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाव्या आज शेवटचा चेंडू, खराब चेंडू. आता 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. चांगली गोलंदाजी मानावी लागेल कमलेश. उंचावर मारण्याचा प्रयत्न पाव्या आणि हा झेल. 12. आजचा जो संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय तो खामगार